तर बघा माहेराला आली होती जत्रेला आणि आता जत्रा झाली आणि निघाली या आता कुठं पुण्याला नाही बरं का घरी निघाली या गावामध्ये गेली होती आणि आता गावातनी घरी निघालेली आहे. वातावरण बघा किती भारी आहे इकडचं. हे बघा भारी म्हणजे असं आहे. हे बघा थांबा गाडीवाला जाऊ द्या तुम्हाला सांगते कसं होतंय माहिती आहे का. त्यांना वाटतं नक्कीच काय चाललंय काय माहिती मोबाईलमध्ये असं होते ना. खेडेगावला कसं एवढं कळत नाही ना व्हिडिओच याचं कळत नाही एवढं. बऱ्याच पोरांना माहिती झालंय बरं का कारण जत्रेमध्ये मी काल गेली होती ना तर दोघं तिघजण मला भेटली आणि मला म्हणली तर तुम्ही व्हिडिओ काढता का हो. तर मी म्हणलं हा. तर म्हणली तर आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही हितले आहेत का पाहुणे आहेत तुम्ही. मी म्हणलं नाही बाबा पोरांनो मी हितलीच आहे. पण ती पोरं कशी लहान लहान असताना त्यांना आम्ही बघितलेले आता ते दाढी मिशाचं गडी झालेत आता ओळखता येतात का. आणि मी कशी वर्षातनी एकदाच येते या आणि वर्षातनी एकदाच अशी वाड्यात ओढवली लोक दिसतात म्हणजे गावात येतात तेव्हाच गाठभेट होती. एरवी कशाला आले तरी मी आधी मध्ये चक्कर मारायला आम्ही पण रानातच राहतो या त्यामुळं कधी गाठभेटच होत नाही ना असं होतंय ना. तर ती बघा 2-4 पोरं काल मला भेटली आणि विचारलं बरं का की तुम्ही ह्याच गावचं आहे का. तर मी म्हणलं हा रे बाळांनो मी ह्याच गावची आहे माझं माहेरच आहे असं त्यांना सांगितलं बरं का. पण त्यांना खरंच वाटत नव्हतं की मी या गावची आहे म्हणून. त्यांना वाटलं या गावामध्ये पाहुण्याच आलेला आहे म्हणून म्हणजे त्यांना असं वाटत होतं. ती पोरं म्हणली बरं का मला की आम्हाला वाटलं की तुम्ही पाहुणे आलेला आहे. पहिलं विचारलं त्यांनी मला व्हिडिओ काढता का हो तुम्ही. तर मी म्हणलं हा. तर म्हणला तुम्ही काही कुणाची इथं पाहुणे आलाय का. नाही बाबा म्हणलं. मग माझ्या वडिलांचं नाव माझ्या वडिलांना नाही तसं असं ओळखत पण नवीन पिढीची पोरं आता वडील कसं माझं 10 वर्ष झालं घरातनी बाहेर नाहीत म्हणजे त्यांना कसं प्यारले झाल्यामुळं एवढं सहसा बाहेर जात. वडिलांना नाही पण माझ्या भावाला सगळी पोरं ओळखतात गावातले त्यांच्याच शिनाची ना माझ्या भावांच्या. त्यामुळं बोलत इथपर्यंत आले. पण आता एवढा दम लागला मला चालून आणि ऊन पण लई लागत आहे बरं का. पुण्यामध्ये आपल्याला जाणवत नाही बरं का ऊन लागलेलं कारण पुण्यामध्ये जिकडं तिकडं सावलीच असते. पण खेडेगावला वातावरण एवढं भारी आहे ना मोकळं वातावरण आहे एकदम मोकळं वातावरण. कुठंही गर्दी नाही चाव नाही काही नाही एकदम रिलॅक्स आणि एकदम मोकळं वातावरण. आता बघा मी किती लांबून आले तर एवढ्या लांबून आले तर तुम्हाला 2-3च गाड्या एक गाडी मोठी आणि 2-3 टू व्हीलर दिसले असत्याला. ते पण जत्रा आहे म्हणून नाहीतर एरवी तर नसत्यातच एवढ्या गाड्या म्हणजे एकदम असं खेडेगाव आहे आमचं. तुम्हाला तिकडे दिसतंय काय हो का ह्याच्यामुळे नसेल दिसत थांबा त्या झाडामुळे नसेल दिसत. नाही तर डोंगर लय शेजारी डोंगराच्या पायथ्यालाच आमचं गाव आहे आणि डोंगराच्या पायथ्याला गाव असून पण डोंगरामध्येच जास्त लोक राहिले आहेत म्हणजे अशी रानातच जास्त लोक राहिले आहेत. गावामध्ये ना एवढी सहसा नाहीत रानातच लय आहेत बरं का लोक राहायला. तर बघा वातावरण का कळमेरने सगळं डोंगर आहेत म्हणजे हेच नाही अजिबात म्हणजे कुठंही असं लांब घरदार येतं. हे बघा पाठीमागे दिसतंय का तुम्हाला जिकडं बघल ना तिकडं मोकळं मैदान आणि डोंगरच आहेत जिकडं तिकडं असं आहे. कशाची टायरी आल्या तर मी असं मोबाईल धरते ना त्यांना असं वाटतं काय चाललंय का खेडेगावच्या लोकांना काय जाताना होती शोरी आली बरं का माझ्याबरोबर. पण आता आहे ना येताना असं झालं या ती शाळेतच थांबली. शाळेत म्हणजे आपले माझ्या भावाची पोरं आहेत ना शाळेमध्ये मग ती म्हणायला लागली तर आत्या राहू दे ह्यांना. त्यांना असं वाटतंय माझ्या भावाच्या पोरांना असं वाटतंय की आता शोरी याला जर आत्या घेऊन गेली की जाईल म्हणून. पण नाही जाणार बरं का मी 1-2 दिवस आहे अजून 1-2 दिवस ही घरातली जाऊन देत नाही तर मला. आता काय माहिती 1 दिवस मी म्हणलं आजच्या दिवस राहते आणि उद्या मी माझी जाते निघून. ते घरातली म्हणते तर राहू देतं सारखं कशाला येईन जा. पण माझं कसं होतंय त्यांचं खाण्याचं लय वांधं होतंय ना. इथं मी राहते चांगली पण त्यांचं मग तिथं पुण्यामध्ये खाण्याचं लय अवघड होतं या. बाहेरचं खाणं रोजचं चांगलं आहे का बरोबर का नाही. त्यामुळं मी तिकडं जाण्यासाठी हे करते. आणि मी जर जावीन पोरांना ठेवावं सुट्ट्यांना इथं तर घरी पण वहिनी पण जाती कामाला आई शेतामध्ये जाती. वहिनी म्हणजे ही कशी कामाला बरं का गावातच आहे आमच्या शाळेमध्ये आहे वहिनी शाळेमध्ये आहे तर ती गावातच आहे. ती दुपारपर्यंत येते पण तिचं पण सकाळची धावपळ असते हे असते आणि कुठं पोरांना मग पोरांच्यावरती लक्ष ठेवायला कोणच नाही ना.
सगळी शेता पाताला जातात, घरी कोणच नसते म्हणूनसाठी पोरांना पण नाही ठेवू शकत. तर म्हणलं जाऊ दे आता 2 दिवस राहावं आणि जावं. तर 2 दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं मी इकडचं वातावरण अजून आमच्या वडिलांचं याचं घर दाखवलं बरं का तुम्हाला. तरी पण मी तुम्हाला परत दाखवलं बरं का व्हिडिओद्वारे. तर आता जवळच आलेली आहे मी. तर बघा आता किती 5-7 मिनटं लागतील मला घरी जायला. इतकं लांब आहे ना. मी म्हणलं ना 2-3 किलोमीटरवरती आहे आमचं घर, वडिलांचं घर. ते गाव आहे ना 2-3 किलोमीटरवरती. आणि गावातनी जे बी पोरं येतात ना डबलच येतात, सिंगल नाही कोणाच येत. म्हणजे 2 व्हीलरवरती न्यायचं तरी म्हणलं तरी मला नाही कुणाला हात करू वाटत, चांगलं पण नाही ना वाटत आहे का नाही. हे पोरं काय ओळखत नाहीत आपल्याला, आपण नाही त्या पोरांना ओळखत. आता ओळखीची असल्यावरती काय नाही वाटत, बरोबर का नाही. त्यामुळे मग मी आपली निघाले टिकी 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 टिकी. म्हणलं चला आता चालता एखादा व्हिडिओ पण काढावा आणि तुमच्या सगळ्यांबरोबर बोलत पण जावं. म्हणजे मी फक्त बोलणार आणि तुम्ही ऐकणारी, बाकी काय दाव तुम्ही काय थोडं ना माया आमनाच आम्ही हा हो म्हणत थांबणारी, बरोबर का नाही. असं आहे ना. तर इकडं बघा कंपनी कशाची काय माहिती. हे पहिलीच आम्ही होतो ना, म्हणजे एक 30-35 वर्षापूर्वीच ही कंपनी बांधलेली. म्हणजे 30-35 नाही, आम्ही 10-12 वर्ष झाली ही कंपनी बांधलेली. पण 30-35 वर्षापूर्वीची जागा. बऱ्याचशा जागा ऐकलं इकडच्या गेलेल्या आहेत बरं का, रोडच्या शेजारच्या आहेत जागा आहेत ना, अशा बऱ्याच इथल्या गेलेल्या आहेत. आता कशी पुण्यामधली लोक कशी बाहेर पडतात. आता बाहेर म्हणजे पुण्यामध्ये जास्त गर्दी झाल्यामुळे ना लोक आता आउटसाईडला जास्त शांत जिथं वातावरण असेल तर तिथं जागा घ्यायला लागले. तर बघा हे बघा इकडे आहे ना, इकडे या बघा हे का, इकडं सगळ्या जागा अशा गेलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आहे आता इथं इकडून आमचं इकडे एक डोंगराच्या पलीकडे गराडा म्हणून गाव आहे. तर त्या गराड्यातून खिंड जर फुटली ना म्हणजे तर खिंड म्हणजे बोगदा होईल का अशी खिंड फुटतील ते मला काही सांगू शकत नाही, कारण मी तिकडं कधी गेले नाही ना. तर तिकडं जर फुटली ना खिंड तर ह्या जागेला एवढी किंमत येईल, करोडांनी भाव येईल या जागेचा. म्हणून लोक काय करतात आता पुणे सिटीमधली याच्यामधली की आता खिंड फुटल्यावरती का तर हवे होणार ना मधून, हडपसरवरून डायरेक्ट इकडे हवे होणार आमच्या इकडे यायला. मग शॉर्टकट होईल ना इकडून हडपसरलचे जे आहेत त्यांना शॉर्टकटमध्ये पण जाऊ शकतात ना. सातार अजून कोल्हापूर इकडं जायचं म्हणलं तर शॉर्टकट होईल हा. म्हणून मग इकडं इतका जाग्यांना भावील बघा, लई जबरदस्त भावील ह्या जाग्यांना. आणि माझ्या वडिलांची तुम्हाला जमीन पण दाखवत बरं का, माझ्या वडिलांची पण रोड टचला जमीन आहे. म्हणजे आतमध्ये पण आहे पण रोड टचला जमीन असणे किती महत्त्वाचं असते माहिती आहे. किती भाव आहे जमिनीला, किती भाव तशी विकणार नाही तर आमच्या इकडे नाही जमिनी सहसा विकत. कोण अशी बाकाड असतात तीच विकत येतात. चांगली लोक अजिबात जमीन जर विकलं ना तर महत्त्वाचं म्हणजे जमीन आहे ना माणसाने कधी विकावी नाही. जमीन जर विकलं ना त्या पैशामध्ये आपण थोड्या दिवस आयुष करतो, पण नंतर नाही आपल्याला इतकं बेकार दिवस येतात म्हणता लय म्हणजे लय. आमच्या वडिलांनी बघा, आमच्या वडिलांनी पण असं म्हणजे मस्त सगळं आमच्या वडिलांना पण नाद होतं, पण आमच्या वडिलांनी माझ्या वडिलांनी ना कधीही जमीन विकायचं डोक्यात घेतलं नाही, कधीच विकली नाही कुठली जमीन. माझ्या वडिलांना पण भरपूर जमीन आहे बरं का. हे ना आम्ही इथं वतनावरती आहे, म्हणजे आजी आहे ना, आजीला भाव नव्हता तिथं वतनावरती आहे ना आमची जी जमीन आहे ना. म्हणजे माझं मूळ गाव आहे ना, माझं मूळ माहेर माझं कारदळी आहे, पुरंदर तालुक्यामध्ये आहे कारदळी आहे माझं मूळ माहेर. मग तिकडे आहे ना, तिकडं सुद्धा आमची जमीन आहे. तिकडं तर आम्ही जातच नाही करायला, कारण इकडची जेवढी जमीन आहे इकडं छानला व्हाय ना, तर तिकडं कधी जाणार आहेत. आणि तिकडं एवढं काय लहानपण आमचं इथंच गेलेलं आहे, वडिलांचं पण इथंच गेले, आमचं पण इथं गेले. मग आम्हाला वाटतं हेच आमचं गाव आहे असं होते. वर्षातून एकदा आम्ही जातो बरं का तिकडं कारदळीला, वर्षातून एकदा. चला आता मी आलेली आहे हे बघा, आता आहे ना हे बघा, आता इथून माझ्या वडिलांचं घर आहे, इथून 5 मिनिटाच्या अंतर. चला आता एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते. बाय बाय सगळ्यांना. तुम्हाला पुढचा व्हिडिओ इकडचं वातावरण दाखवते, वडिलांचं घरी दाखवते बरं का. बाय बाय.